रात्री मम्मी माझ्या केसांना तेल लावून देत होती, कारण की माझं खूप जास्त डोकं दुखत होतं आणि केस विंचरत होती. तर क्रिशा रडायला लागली की दे माझ्याकडे फणी, मी मम्माचे केस करणार. सकाळी उठून तिच्यासाठी मी साबुदाण्याची पेस्ट बनवली आणि माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली, नाश्ता वगैरे केला आणि दुपारी मस्त पिल्लूला रुक्मिणी बनवली. किती क्यूट दिसते ना क्रिशा. आणि जय बाप्पा तिच्या हातात असल्यावरती ती कुठेच लक्ष देत नाही. जय बाप्पावरती खूप जीव आहे क्रिशाचा. शूट वगैरे झाला आणि संध्याकाळी मिरवान आणि क्रिशासाठी मी आलू टिक्की बनवली. त्या दोघांनी मस्त एन्जॉय केली आणि मिरवान इथे क्रिशावरती रुसून झोपलेला. मग क्रिशा त्याला उठवत होती की उठ, नको रुसू माझ्यावरती. दुसऱ्या दिवशी ना आम्ही आई तुळजाभवानी मंदिरात जायला निघालो, कारण की भरपूर दिवसापासून दर्शन नव्हते घेतले मी आणि माझी तब्येत पण खूप जास्त खराब होती. आणि ही जी बिल्डिंग दिसते ना, त्या बिल्डिंगमध्ये मी 5 वर्षे राहिली आहे लग्नाच्या अगोदर. नंतर आम्ही मम्मी वगैरे दुसरीकडे शिफ्ट केला आणि मंदिरात जाऊन इतकं प्रसन्न वाटलं ना मला. अगोदरचे सर्व दिवस आठवले. रोज मी मंदिरात जायची तेव्हा. तू बर मी देते. तिला विचारलं मी कोण खाणार, तर ती बोलते मी खाणार. आणि मला पण भरवत होती क्रिशा. खूप जीव असतो ना लेकींचा आईमध्ये. घरी आले आणि थोडंसं बरं वाटत होतं, तर मी सर्व गोधड्या, बेडशीट्स, ब्लँकेट सर्व धुवायला काढलं. खूप जास्त मस्ती आहे माझ्या अंगात. इतका बॉडीमध्ये विकनेस आहे, तरी पण मला काय शांत नाही बसायचं आहे. डॉक्टरने मला रेस्ट सांगितलं आहे. टायफॉईड बरं व्हायला वेळ लागतो, पण मला घाण बघून नव्हतं बसवत शांत, म्हणून म्हटलं चला मशीनमध्येच धुवायचे. जागा नव्हती तरी मी इथे तिथे कुठे टाकत होते सुकवायला. आणि 1-2 ताईंनी विचारलेलं की कोणता सरफ यूज करता, तर सर्फ एक्सेल यूज करते. मग पिल्लूला आंघोळ वगैरे घालून झोपवलं. आणि मध्ये भरपूर जणांनी विचारलेलं की गाऊनची लिंक शेअर कर, तर मी ही गाऊन ऑफलाईन घेतली होती. जेव्हा मी 4 मंथ प्रेग्नेंट होते ना, तेव्हा 2 गाऊन घेतले होते आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. एक काहीतरी मला 500ला पडलेला. आता जरा वेट लॉस झालं आहे माझा टायफॉईडमुळे, म्हणून जरा व्यवस्थित नाही दिसत आहे, पण खरंच गाऊनची क्वालिटी खूप छान आहे आणि हे मी ऑफलाईन घेतली होती.